सामान्य विज्ञान महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. मानवी डोळा किती मेगापिक्सलचा असतो? मानवी डोळा 576 मेगापिक्सलचा असतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी अओर्टा होय. रक्तदाब मोजण्याचे यंत्र कोणी शोधले? रक्तदाब मोजण्याचे यंत्र रिवारोस्की या शास्त्रज्ञांनी शोधले. हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट प्रथम कोणी केले? हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट प्रथम डॉक्टर किचन बर्नार्ड यांनी केले. भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण डॉक्टर वेणुगोपाल यांनी केले. मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डर्मॅटॉलॉजी असे म्हणतात. वृद्ध अवस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? वृद्ध अवस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जेरंटॉलॉजी असे म्हणतात. दाताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? दाताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ओडोंटॉलॉजी असे म्हणतात. विषाणूचा अभ्यास कशात केला जातो? विषाणूचा अभ्यास व्हायरोलॉजी या शास्त्रात केला जातो. बुरशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? बुरशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायकोलॉजी असे म्हणतात. जगातील सर्वात मोठा साप कोणता? जगातील सर्वात मोठा साप ॲनाकोंडा, त्यालाच पायथन असे म्हणतात. सर्वात जास्त आयुष्य असलेला प्राणी कोणता? सर्वात जास्त आयुष्य असलेला प्राणी कासव होय. कासवाचे आयुष्य 150 ते 200 वर्ष इतके असते. माशाच्या हृदयाला किती कप्पे असतात? माशाच्या हृदयाला 2 कप्पे असतात. कोणता प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो? मासा हा प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता? अंडी घालणारा सस्तन प्राणी डक बिल्ड प्लॅटिपस होय. सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता? सर्वात वेगवान धावणारा प्राणी चित्ता होय. पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन्स असे म्हणतात. मानवाच्या रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो? मानवाच्या रक्ताचा रंग लाल हिमोग्लोबिनमुळे असतो. झुरळाच्या रक्ताचा रंग कसा असतो? झुरळाच्या रक्ताचा रंग पांढरा रंगहीन असतो. ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कसा असतो? ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग निळा असतो. इल्सा चाचणी कोणत्या रोगासाठी केली जाते? इल्सा चाचणी एड्स या रोगासाठी केली जाते. मॅमोग्राफी एक्स-रे चाचणी कशाच्या निदानासाठी वापरतात? मॅमोग्राफी एक्स-रे चाचणी स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी वापरतात. वेस्टर्न ब्लॉटिंग चाचणी कशासाठी असते? वेस्टर्न ब्लॉटिंग ही चाचणी एड्सची खात्री करण्यासाठी असते. सिकल सेल ॲनिमिया कशाचा आजार आहे? सिकल सेल ॲनिमिया रक्ताचा आजार आहे. आरबीसीने आकार बदलल्यामुळे सिकल सेल ॲनिमिया हा आजार होतो. घटसर्प डिप्थेरिया शरीराच्या कोणत्या भागाला होतो? घटसर्प म्हणजेच डिप्थेरिया शरीराच्या घसा या भागाला होतो. डांग्या खोकला हुपिंग कफ कशामुळे होतो? डांग्या खोकला हुपिंग कफ जीवाणूमुळे होतो. कावीळ हा रोग कशामुळे होतो? कावीळ हा रोग विषाणूमुळे होतो. हिपॅटायटिस व्हायरस या विषाणूमुळे. अमेबियासिस हा आजार कशामुळे होतो? अमेबियासिस हा आजार आदिजीव एंटामिबा हिस्टोलिका या आदिजीवामुळे होतो. त्वचेला खाज येणे कशामुळे होते? त्वचेला खाज येणे कवक माइट्समुळे होते. पायोरिया आजार कोठे होतो? पायोरिया हा आजार हिरड्यामध्ये होतो. शरीराचा तोल सांभाळण्याचे मुख्य काम कोणाचे? शरीराचा तोल सांभाळण्याचे मुख्य काम लहान मेंदू सेरेबेलियमचे होय. विचार करण्याची प्रक्रिया मेंदूच्या कोणत्या भागात होते? विचार करण्याची प्रक्रिया मेंदूच्या मोठा मेंदू सेरेब्रममध्ये होते. मेंदू आणि पाठीचा कणा यांना काय म्हणतात? मेंदू आणि पाठीचा कणा यांना मध्यवर्ती मज्जासंस्था असे म्हणतात. प्रक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन कोणाद्वारे नियंत्रित होती? प्रक्षिप्त क्रिया म्हणजेच रिफ्लेक्स ॲक्शन मज्जारज्जू स्पायनल कॉर्डद्वारे नियंत्रित होते. मज्जापेशीच्या जोडणीला काय म्हणतात? मज्जापेशीच्या जोडणीला स्नायप्स असे म्हणतात. मानवी शरीरात लोहाचे प्रमाण किती असते? मानवी शरीरात लोहाचे प्रमाण सुमारे 3 ते 4 ग्राम इतके असते. रक्त गोठण्यासाठी कोणत्या धातूची गरज असते? रक्त गोठण्यासाठी कॅल्शियम या धातूची गरज असते.
रक्त हे कोणत्या प्रकारची ऊती आहे? रक्त हे संयोजित ऊती म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू असते. रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण किती असते? रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण सुमारे 55 ते 60% इतके असते. हेमोग्लोबिनमध्ये प्रथिनाचा कोणता भाग असतो? हेमोग्लोबिनमध्ये प्रथिनाचा ग्लोबिन हा भाग असतो. मानवी लाळेचा pH किती असतो? मानवी लाळेचा pH 6.5 ते 7.5 जवळपास उदासीन असतो. जठरातील अन्नाला काय म्हणतात? जठरातील अन्नाला काईम असे म्हणतात. स्वादुपिंडचा रस पॅनक्रियाटिक ज्यूस कसा असतो? स्वादुपिंडातील रस म्हणजेच पॅनक्रियाटिक ज्यूस अल्कलाईन असतो. पित्तरसाची निर्मिती कोठे होते? पित्तरसाची निर्मिती यकृतात होते. पित्तरसाचा साठा कोठे होतो? पित्तरसाचा साठा पित्ताशयात होतो. सर्वात मोठी सस्तन मादी कोणती? सर्वात मोठी सस्तन मादी निळा देवमासा होय. मानवी शरीरातील एकूण स्नायूची संख्या किती? मानवी शरीरातील एकूण स्नायूची संख्या 639 होय. हाडामध्ये कोणते खनिज सर्वाधिक असते? हाडामध्ये कॅल्शियम हे खनिज सर्वाधिक असते. एका घनमिमी रक्तात पांढऱ्या पेशीची संख्या किती असते? एका घनमिमी रक्तात पांढऱ्या पेशीची संख्या सुमारे 5000 ते 10000 इतकी असते. कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या वायूचा नोबेल गॅसचा वापर होतो? कॅन्सरवर उपचारासाठी रेडॉन या वायूचा वापर होतो. अनुवंशिकतेचे एकक कशाला म्हणतात? अनुवंशिकतेचे एकक जनुक जीन्सला म्हणतात. रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडनेस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? रंग आंधळेपणा म्हणजेच कलर ब्लाइंडनेस हा अनुवंशिक आजार आहे. मानवी रक्ताचे किती मुख्य गट आहेत? मानवी रक्ताचे मुख्य 4 गट आहेत. ते ए, बी, AB आणि O होय. डाऊन सिंड्रोम हा आजार कशामुळे होतो? डाऊन सिंड्रोम हा आजार गुणसूत्राच्या संख्येतील बदलामुळे 21व्या जोडीत 3 गुणसूत्रे असतात. यामुळे डाऊन सिंड्रोम हा आजार होतो. मानवी शरीरातील सर्वात जुना अवशेषी अंग व्हिजायटल ऑर्गन कोणते? मानवी शरीरातील सर्वात जुना अवशेषी अंग म्हणजेच व्हिजायटल ऑर्गन आंतरपुच्छ अपेंडिक्स होय. उत्क्रांतीचा सर्वात ठोस पुरावा कोणता मानला जातो? उत्क्रांतीचा ठोस पुरावा जीवाश्म फॉसिल मानला जातो. मानवी प्रजातीचे वैज्ञानिक नाव काय आहे? मानवी प्रजातीचे वैज्ञानिक नाव होमो सॅपियन्स होय. हिमोफिलिया आजार काय होते? हिमोफिलिया आजारात इजा झाल्यावर रक्त गोठत नाही. प्रथिन संश्लेषणासाठी संदेश कोणाकडून मिळतो? प्रथिन संश्लेषणासाठी संदेश DNA कडून मिळतो. RNAचे मुख्य कार्य काय आहे? RNAचे मुख्य कार्य प्रथिन संश्लेषण करणे हे आहे. इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम अर्नेस्ट हॅकल या शास्त्रज्ञांनी वापरला. अन्नसाखळीची सुरुवात कोणापासून होते? अन्नसाखळीची सुरुवात उत्पादक हिरव्या वनस्पतीपासून होते. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? ओझोनचा थर वातावरणाच्या स्थितांबर स्ट्रेटोस्फिअर या भागात असतो. हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट कोणत्या वायूमुळे होतो? हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीनहाऊस इफेक्ट प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड CO2 या वायूमुळे होतो. जागतिक तापमानवाढीसाठी ग्लोबल वॉर्मिंग कोणता वायू जबाबदार आहे? जागतिक तापमानवाढीसाठी म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग वाढीसाठी मिथेन आणि CO2 हे वायू जबाबदार आहेत. पर्यावरण संतुलनासाठी जमिनीवर किती टक्के वने असावीत? पर्यावरण संतुलनासाठी जमिनीवर 33.33% वने असावीत. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? चिपको आंदोलन वृक्षतोड थांबवण्यासाठी संबंधित आहे. लायकेन्स हे कशाचे दर्शक आहे? लायकेन्स हे हवा प्रदूषणाचे दर्शक आहे. जैवविविधता बायोडायव्हर्सिटी दिन कधी साजरा केला जातो? जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी दिन 22 मे रोजी साजरा केला जातो. पिरॅमिड ऑफ एनर्जी ऊर्जेचा मनोरा नेहमी कसा असतो? पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जेचा मनोरा नेहमी सरळ म्हणजेच अपराईट असतो. वनस्पतीमधील श्वसन दर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वनस्पतीमधील श्वसन दर मोजण्यासाठी रेस्पिरोमीटर हे उपकरण वापरतात. रेस्पिरोमीटर. प्रकाश संश्लेषण सर्वात जास्त कोणत्या प्रकाशात होते? प्रकाश संश्लेषण सर्वात जास्त लाल प्रकाशात होते.
प्रकाश संश्लेषण सर्वात कमी कोणत्या प्रकाशात होते? प्रकाश संश्लेषण सर्वात कमी जांभळ्या प्रकाशात होते. फळामधील गोडवा कशामुळे असतो? फळामधील गोडवा फ्रुक्टोजमुळे असतो. बियांच्या उगवणीसाठी काय आवश्यक असते? बियांच्या उगवणीसाठी प्रकाश बहुतेक बियांसाठी आवश्यक असते. वनस्पतीमध्ये अन्नाचे साठवण कशाच्या स्वरूपात होते? वनस्पतीमध्ये अन्नाचे साठवण स्टार्च पिष्टमय पदार्थामध्ये होते. कोणत्या वनस्पतींना इंडियन टेलिग्राफ प्लांट म्हणतात? डेमोस्डियम गायरन्स या वनस्पतीला इंडियन टेलिग्राफ प्लांट म्हणतात. ऑक्झिन हे काय आहे? ऑक्झिन हे एक वनस्पती वाढ संप्रेरक आहे. बोवणे झाडे म्हणजे ड्रॉप प्लांट उंची करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? बोवणे झाडे म्हणजे ड्रॉप प्लांट उंच करण्यासाठी जिब्रेलिन्स हे संप्रेरक वापरतात. फुले फुलवण्यासाठी कोणते संप्रेरक मदत करते? फुले फुलवण्यासाठी फ्लोरिजेन्स हे संप्रेरक मदत करते. डीपीटी लस कोणत्या 3 रोगापासून संरक्षण करते? डीपीटी लस घटसर्प, डांग्या खोकल्या आणि धनुर्वात या रोगापासून रक्षण करते. एड्सचा प्रसार कशामुळे होत नाही? एड्सचा प्रसार हस्तांदोलन किंवा सोबत जेवल्यामुळे होत नाही. मानवी शरीरात युरियाची निर्मिती कोठे होते? मानवी शरीरात युरियाची निर्मिती यकृतात होते. किडनी स्टोन खडा रासायनिकदृष्ट्या काय असतो? किडनी स्टोन खडा रासायनिकदृष्ट्या कॅल्शियम ऑक्झलेटचा असतो. गोवर प्रतिबंधक लस कधी दिली जाते? गोवर प्रतिबंधक लस 9व्या महिन्यात दिली जाते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कोणत्या एककात मोजतात? रक्तातील ग्लुकोजची पातळी mg/dl मध्ये मोजतात. जास्त प्रमाणात व्यायाम केल्यावर स्नायू का दुखतात? जास्त प्रमाणात व्यायाम केल्यावर स्नायू लॅक्टिक ॲसिड साठल्यामुळे दुखतात. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या धातूचा वापर यंत्रात होतो? रक्तदाब मोजण्यासाठी पारा, मर्क्युरी या धातूचा वापर त्या यंत्रामध्ये होतो. MRI करताना कोणत्या लहरीचा वापर केला जातो? MRI करताना चुंबकीय लहरी म्हणजेच मॅग्नेटिक व्हेवचा वापर केला जातो. कर्करोगाच्या पेशीची वाढ तपासण्यासाठी कोणती चाचणी करतात? कर्करोगाच्या पेशीची वाढ तपासण्यासाठी बायोप्सी ही चाचणी करतात. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी निळा देवमासा होय. कांगारूच्या पिल्लाला काय म्हणतात? कांगारूच्या पिल्लाला जोई असे म्हणतात. कोणता प्राणी आपला रंग बदलू शकतो? सरडा सॅलेमन हा प्राणी रंग बदलू शकतो. गायीच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती पसतात? गायीच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला सुमारे 45 ते 50 इतके असतात. हत्तीचा गर्भधारणा काळ किती असतो? हत्तीचा गर्भधारणा काळ सुमारे 22 महिने सर्वात जास्त असतो. मधमाशीला किती डोळे असतात? मधमाशीला 5 डोळे असतात. पक्ष्यांच्या हाडाचे वैशिष्ट्य काय? पक्ष्यांच्या हाडाचे वैशिष्ट्य ती पोकळ असतात. मानवाच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? मानवाच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण 90 ते 92% इतके असते. रक्तगट ए असलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोणती अँटीबॉडी असते? रक्तगट ए असलेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी बी असते. झुरळाच्या हृदयात किती कप्पे असतात? झुरळाच्या हृदयात 13 कप्पे असतात. मानवी डोळ्यातील प्रतिमा कोठे तयार होते? मानवी डोळ्यातील प्रतिमा दृष्टिपटल रेटिनावर तयार होते. डोळ्यातील प्रतिमेचे स्वरूप कसे असते? डोळ्यातील प्रतिमेचे स्वरूप वास्तव आणि उलटे असते. डोळ्याचा रंग कशावर अवलंबून असतो? डोळ्याचा रंग आयरिसवर अवलंबून असतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण कोण ठेवते? डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण बाहुली प्युपिल ठेवते. स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर 25 सेंटीमीटर इतके असते. रात आंधळेपणा कोणत्या पेशीच्या दोषामुळे होतो? रात आंधळेपणा दांडा पेशी म्हणजेच रॉड सेल या पेशीच्या दोषामुळे होतो. जिभेच्या कोणत्या भागावर गोड चव समजते? जिभेच्या समोरच्या शेंड्यावर गोड चव समजते. जिभेच्या कोणत्या भागावर कडू चव समजते? जिभेच्या मागील भागावर कडू चव समजते. मानवी शरीरातील सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय त्वचा होय. कानाच्या कोणत्या भागामुळे शरीराचा तोल सांभाळला जातो? कानाच्या अंतर्कर्ण इन्नर इयर या भागामुळे शरीराचा तोल सांभाळला जातो. मलेरियाचा संबंध
डासाशी आहे हे कोणी सिद्ध केले? मलेरियाचा संबंध डासाशी आहे हा संबंध रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. देवीची लस स्मॉलपॉक्स व्हॅक्सिन कोणी शोधली? देवीची लस स्मॉलपॉक्स व्हॅक्सिन एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञांनी शोधली. रक्ताभिसरण प्रक्रिया कोणी स्पष्ट केली? रक्ताभिसरण प्रक्रिया विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केली. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनमॅन हे आहेत. आयुर्वेदाचे जनक कोणाला मानले जाते? आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी आणि चरक यांना मानले जाते. जीवाणुशास्त्राचे जनक कोण? जीवाणुशास्त्राचे जनक लुई पाश्चर होय. पेशीमधील केंद्रकाचा शोध कोणी लावला? पेशीमधील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञांनी लावला. गोल्गी कॉम्प्लेक्सचा शोध कोणी लावला? गोल्गी कॉम्प्लेक्सचा शोध कॅमिलो गोल्गी या शास्त्रज्ञांनी लावला. जीवनसत्व व्हिटॅमिन हा शब्द कोणी दिला? जीवनसत्व व्हिटॅमिन हा शब्द कॅसिमिर फंक या शास्त्रज्ञांनी दिला. टेथेस्कोपचा शोध कोणी लावला? टेथेस्कोपचा शोध रेने लेनेक या शास्त्रज्ञांनी लावला. डीएनएचे पूर्ण रूप काय? डीएनएचे पूर्ण रूप डीऑक्झीरायबो न्यूक्लिक ॲसिड होय. डीऑक्झीरायबो न्यूक्लिक ॲसिड. आरएनएचे पूर्ण रूप काय? आरएनएचे पूर्ण रूप रायबो न्यूक्लिक ॲसिड होय. मानवी शरीरातील सर्वात मोठी शिर कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी शिर इन्फेरियर व्हेना कावा होय. लिंफ लसिका कशाचे वहन करते? लिंफ म्हणजे लसिका मेद फॅटचे वहन करते. मानवी शरीरातील एकूण हाडाचे वजन शरीराच्या किती टक्के असते? मानवी शरीरातील एकूण हाडाचे वजन शरीराच्या 18% इतके असते. पांढऱ्या पेशीचे म्हणजे WBCचे प्रमाण तांबड्या पेशीच्या तुलनेत किती असते? पांढऱ्या पेशीचे WBCचे प्रमाण तांबड्या पेशीच्या तुलनेत 1/600 इतके असते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला कोॲग्युलेशन असे म्हणतात. कोॲग्युलेशन. अस्थिमज्जा बोन मॅरो कोठे असते? अस्थिमज्जा बोन मॅरो लांब हाडाच्या पोकळीत असते. प्रौढ व्यक्तीच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? प्रौढ व्यक्तीच्या पाठीच्या कण्यात 26 मणके असतात, तर लहान मुलामध्ये 33 इतके असतात. हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो? हृदयविकाराचा झटका हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे येतो. गव्हाचे शास्त्रीय नाव काय? गव्हाचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम ॲक्टिवम होय. तांदळाचे शास्त्रीय नाव काय? तांदळाचे शास्त्रीय नाव ओरायझा सॅटिव्हा होय. ओरायझा सॅटिव्हा. माणसाचे शास्त्रीय नाव काय? माणसाचे शास्त्रीय नाव होमो सॅपियन्स होय. वाघाचे शास्त्रीय नाव काय? वाघाचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रिस होय. तुळशीचे शास्त्रीय नाव काय? तुळशीचे शास्त्रीय नाव ओसिमम सॅक्टम होय. सर्वात जास्त प्रथिने कशात असतात? सर्वात जास्त प्रथिने सोयाबीन या पिकात असतात. कडुलिंबाचा उपयोग कशासाठी होतो? कडुलिंबाचा उपयोग जंतुनाशक म्हणून होतो. चहामध्ये कोणता उत्तेजक घटक असतो? चहामध्ये थिन हा उत्तेजक घटक असतो. कॉफीमध्ये कोणता उत्तेजक घटक असतो? कॉफीमध्ये कॅफीन हा उत्तेजक घटक असतो. तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो? तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी घटक असतो. मानवी डोक्यावर साधारण किती केस असतात? मानवी डोक्यावर साधारण 1 ते 1.5 लाख इतके केस असतात. मानवी शरीरातील सर्वात क्रियाशील स्नायू कोणते? मानवी शरीरातील सर्वात क्रियाशील स्नायू हृदयाचे स्नायू होय. शरीरातील एकूण रक्ताचे वजन किती असते? शरीरातील एकूण रक्ताचे वजन शरीराच्या 7 ते 8% इतके असते. कोणत्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात? गांडूळ या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. मधमाशाच्या संवादाची भाषा कोणी शोधली? मधमाशाच्या संवादाची भाषा कार्ल वॉन फ्रिश या शास्त्रज्ञांनी शोधली. सर्वात लांब गवत कोणते? सर्वात लांब गवत बांबू होय. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4.1 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. हाडे आणि दात कशाचे बनलेले असतात? हाडे आणि दात ट्रायकॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असतात. रक्त गोठण्यासाठी कोणती पेशी मदत करते? रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स ही पेशी मदत करते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. फलन फर्टिलायझेशन प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या पहिल्या पेशीला काय म्हणतात? फलन म्हणजे फर्टिलायझेशन प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या पहिल्या पेशीला युग्मनज झायगोट असे म्हणतात.
मानवी गर्भाचा विकास गर्भाशयात किती दिवस होतो? मानवी गर्भाचा विकास गर्भाशयात साधारणतः 280 दिवस 9 महिने 9 दिवस होतो. गर्भाला अन्न आणि ऑक्सिजन कोणामार्फत मिळते? गर्भाला अन्न आणि ऑक्सिजन वॉर म्हणजे प्लॅसेंटा मार्फत मिळते. गर्भाची हालचाल मातांना साधारणतः कितव्या महिन्यात जाणवते? गर्भाची हालचाल मातांना साधारणतः 5व्या महिन्यात जाणवते. मुलाचे लिंग कोणाच्या गुणसूत्रावरून ठरते? मुलाचे लिंग पित्याच्या X आणि Y या गुणसूत्रावरून ठरते. एकाच वेळी 2 भिन्न अंडपेशी फलित झाल्यास कोणत्या जुळ्या मुलांचा जन्म होतो? एकाच वेळी 2 भिन्न अंडपेशी फलित झाल्यास भिन्नरूप जुळी फॅटर्नल ट्विन्स तयार होतात. कसोटी नलिकेतील गर्भधारणा टेस्ट टू बेबी प्रक्रियेत फलन कोठे होते? कसोटी नलिकेतील गर्भधारणा म्हणजे टेस्ट टू बेबी प्रक्रियेत फलन शरीराच्या बाहेर लॅबमध्ये होते. गर्भातील मुलाची वाढ तपासण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? गर्भातील मुलाची वाढ तपासण्यासाठी सोनोग्राफी ही पद्धत वापरतात. प्रसूतीच्या वेळी गर्भाशय अंकुचन पावण्यासाठी कोणते संप्रेरक मदत करते? प्रसूतीच्या वेळी गर्भाशय अंकुचन पावण्यासाठी ऑक्सिटोसिन हे संप्रेरक मदत करते. स्तनपानाद्वारे बाळाला कोणते पहिले दूध मिळते जे प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे असते? स्तनपानाद्वारे बाळाला कोलोस्ट्रोडम हे दूध मिळते जे प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे असते. दह्यामध्ये कोणते आम्ल असते? दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. अन्न विषबाधा फूड पॉयझनिंग कोणत्या जीवाणूमुळे होते? अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनियम या जीवाणूमुळे होते. समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर होतो? समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी सुडोमोनास या जीवाणूचा वापर होतो. विषाणूचा शोध घेणारे शास्त्रज्ञ इव्हानोव्स्की कोणत्या देशाचे होते? विषाणूचा शोध घेणारे शास्त्रज्ञ इव्हानोव्स्की रशिया या देशाचे होते. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? बॅक्टेरियोफेज म्हणजे जीवाणूंना खाणारे विषाणू होय. दूध खराब होण्यास कोणते जीवाणू कारणीभूत असते? दूध खराब होण्यास लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू कारणीभूत असतात. एड्सचा विषाणू शरीरातील कोणत्या पेशी नष्ट करतो? एड्सचा विषाणू शरीरातील टी लिम्फोसाइट टी सेल पेशी नष्ट करतो. सार्सचे पूर्ण रूप काय? सार्सचे पूर्ण रूप सिव्हिअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रोम होय. इबोला हा काय आहे? इबोला हा एक जीवघेणा विषाणू आहे. नील हरिशेवाल ब्ल्यू ग्रीन अल्गी हे काय आहे? नील हरिशेवाल ब्ल्यू ग्रीन अल्गी एक प्रकारचे सायनोबॅक्टेरिया जीवाणू आहे. कवकामुळे म्हणजेच फंगस होणारा त्वचारोग आजार कोणता? कवकामुळे होणारा त्वचेचा आजार नायटा रिंगवॉर्म होय. मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या विघरण्यासाठी काय वापरतात? मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या विघरण्यासाठी स्ट्रेप्टोकायनेज वापरतात. अल्झायमरमध्ये मेंदूतील कोणत्या न्यूरोट्रान्समीटरची कमतरता होते? अल्झायमरमध्ये मेंदूतील ॲसिटिलकोलिन या न्यूरोट्रान्समीटरची कमतरता होते. हाडांना ठिसूळपणा कोणत्या वयात जास्त होतो? हाडांचा ठिसूळपणा वृद्धापकाळात विशेषतः महिलांमध्ये जास्त होतो. रात आंधळेपणात डोळ्यातील कोणत्या पेशी कार्यक्षम नसतात? रात आंधळेपणात डोळ्यातील रॉड सेल्स दांडा पेशी कार्यक्षम नसतात. हिपॅटायटिस बी शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला करतो? हिपॅटायटिस बी शरीराच्या यकृत या अवयवावर हल्ला करतो. काळा आजार कशामुळे होतो? काळा आजार सँडफ्लाय वाळूतील माशीमुळे होतो. स्लीपिंग सिकनेस झोपेचा आजार कोणत्या माशीमुळे होतो? स्लीपिंग सिकनेस म्हणजे झोपेचा आजार सेसे माशीमुळे होतो. इटाई हा आजार कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? इटाई हा आजार कॅडमियम या धातूच्या प्रदूषणामुळे होतो. मिनामाटा हा आजार कोणत्या धातूमुळे होतो? मिनामाटा हा आजार पारा मर्क्युरी या धातूमुळे होतो. सर्वात मोठे सस्तन भूचर प्राणी कोणते? सर्वात मोठे सस्तन भूचर प्राणी आफ्रिकन हत्ती होय. जगातील सर्वात उंच प्राणी कोणता? जगातील सर्वात उंच प्राणी जिराफ होय. कोणता प्राणी चघळताना खालचा जबडा हलवत नाही? मगर हा प्राणी चघळताना खालचा जबडा हलवत नाही. माशांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? माशांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेला स्पॉनिंग असे म्हणतात. सर्वात विषारी मासा कोणता? सर्वात विषारी मासा स्टोनफिश होय. सर्वात जास्त अंडी घालणारा प्राणी कोणता? सर्वात जास्त अंडी घालणारा प्राणी टेपवर्म
कोणत्या झाडाला वाळवंटाचे सोने म्हणतात? जोजोबा या झाडाला वाळवंटाचे सोने असे म्हणतात. सर्वात मोठी कळी कोणती असते? सर्वात मोठी कळी बड, गोबी, कॅबेज अशी असते. वनस्पतीमधील स्टार्च तपासणीसाठी कशाचा वापर करतात? वनस्पतीमधील स्टार्च तपासणीसाठी आयोडीन द्रावणाचा वापर करतात. पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी लावला. मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी महाधमनी अॉर्टा होय. कॅरोटिड धमनी कोठे रक्तपुरवठा करते? कॅरोटिड धमनी मेंदूला रक्तपुरवठा करते. कॅरोटिड धमनी. मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण 90 ते 92% इतके असते. एका घन मिलीमीटर रक्तात किती पांढऱ्या पेशी असतात? एका घन मिलीमीटर रक्तात 5000 ते 10000 इतक्या पांढऱ्या पेशी असतात. रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो? रक्त गोठण्यासाठी साधारणतः 2 ते 5 मिनिटे इतका वेळ लागतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम कोण करते? शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम मूत्रपिंड किडनी करते. मानवी शरीरातील सर्वात मोठी शीर कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी शीर इन्फेरियर व्हेना कावा होय. लिम्फ नोड्स लसिका ग्रंथी काय करतात? लिम्फ नोड लसिका ग्रंथी शरीराचे जंतूपासून रक्षण करतात. पेशीचे ऊर्जाघर पॉवर हाऊस कशाला म्हणतात? पेशीचे ऊर्जाघर म्हणजेच पॉवर हाऊस तंतुकणिका मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. त्वचेचा सर्वात जाड थर कोठे असतो? त्वचेचा सर्वात जाड थर हाताचे तळवे आणि पायाच्या तळव्यावर असते. हृदयाची धडधड ऐकण्यासाठी काय वापरतात? हृदयाची धडधड ऐकण्यासाठी स्टेथोस्कोप वापरतात. मेंदूची विद्युत हालचाल मोजण्यासाठी काय वापरतात? मेंदूची विद्युत हालचाल मोजण्यासाठी EEG इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफीचा वापर करतात. डोळ्यातील दाबाचे मोजमाप कशाने करतात? डोळ्यातील दाबाचे मोजमाप टोनोमीटरने करतात. हवामानातील आर्द्रता मोजण्यासाठी जीवशास्त्रात काय वापरतात? हवामानातील आर्द्रता मोजण्यासाठी जीवशास्त्रात हायग्रोमीटर वापरतात. पेशीचे निरीक्षण करण्यासाठी काय वापरतात? पेशीचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप वापरतात. मानवी शरीरातील अंतर्गत अवयव पाहण्यासाठी काय वापरतात? मानवी शरीरातील अंतर्गत अवयव पाहण्यासाठी एंडोस्कोप वापरतात. रक्तपेशी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? रक्तपेशी मोजण्यासाठी सायटोमीटर वापरतात. हिमोसायटोमीटर हे उपकरण वापरतात. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोप हे उपकरण वापरतात. रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरतात? रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी ग्लुकोमीटर वापरतात. गर्भातील वाढ पाहण्यासाठी कोणत्या लहरी वापर होतो? गर्भातील वाढ पाहण्यासाठी अल्ट्रासोनिक लहरीचा वापर होतो. अन्नाचे पूर्ण पचन कोठे होते? अन्नाचे पूर्ण पचन लहान आतड्याच्या शेवटच्या भागात इलियममध्ये होते. जठरातील अन्नाचा pH किती असतो? जठरातील अन्नाचा pH 1.5 ते 3.5 इतका असतो, म्हणजेच आम्लीय. लाळेमध्ये कोणते अँटीबॅक्टेरियल घटक असतात? लाळेमध्ये लायसोझाइम हे अँटीबॅक्टेरियल घटक असतात. लहान आतड्यात अन्नाचे शोषण कोण करते? लहान आतड्यात अन्नाचे शोषण विलाय करतात. अन्नाचे रूपांतर मलात कोठे होते? अन्नाचे रूपांतर मलात मोठ्या आतड्यात होते. मूत्रपिंडातील गाळण प्रक्रियेला काय म्हणतात? मूत्रपिंडातील गाळण प्रक्रियेला अल्ट्राफिल्ट्रेशन असे म्हणतात. मूत्राचा उग्रवास कशामुळे येतो? मूत्राचा उग्रवास अमोनियामुळे येतो. एका दिवसाला निरोगी माणूस किती लघवी करतो? एका दिवसात निरोगी माणूस साधारणतः 1 ते 1.5 लिटर लघवी करतो. मानवी श्वासाचा पिवळा रंग कशामुळे असतो? मानवी श्वासाचा पिवळा रंग स्टेरकोबिलिनमुळे असतो. यकृतामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा साठा केला जातो? यकृतामध्ये व्हिटॅमिन ए या जीवनसत्वाचा साठा केला जातो. DNAचे दुहेरी मॉडेल कोणी शोधले? DNAचे दुहेरी मॉडेल वॉटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी शोधले. एका जनुकात अनेक गुणधर्म असण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? एका जनुकात अनेक गुणधर्म असण्याच्या प्रक्रियेला प्लिओट्रॉपी असे म्हणतात. मानवी शरीरात किती स्वयंचलित ऑटोसोम्स गुणसूत्रे असतात? मानवी शरीरात 22 जोड्या इतके ऑटोसोम्स गुणसूत्रे असतात. लिंग गुणसूत्राची जोडी कोणती असते? लिंग गुणसूत्राची जोडी 23वी म्हणजे XX किंवा XY ही असते. जेनेटिक्स हा शब्द कोणी दिला? जेनेटिक्स हा शब्द विल्यम बेट्सन या शास्त्रज्ञांनी दिला.
कोशिका विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत गुणसूत्रे स्पष्ट दिसतात? कोशिका विभाजनाच्या मेटाफेज या अवस्थेत गुणसूत्रे स्पष्ट दिसतात. अर्धसूत्री विभाजन मिओसिस कोठे होते? अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मिओसिस प्रजनन पेशीमध्ये होते. सूत्री विभाजन मायटोसिस कोठे होते? सूत्री विभाजन म्हणजेच मायटोसिस कायिक पेशीमध्ये सोमॅटिक सेलमध्ये होते. जगात सर्वप्रथम कोणत्या प्राण्याचा क्लोन तयार केला? जगात सर्वप्रथम मेंढी, तिचे नाव डॉली, या प्राण्याचा क्लोन तयार झाला. भारतात कोणत्या प्राण्याचा पहिला क्लोन तयार झाला? भारतात म्हैस, तिचे नाव गरिमा, या प्राण्याचा पहिला क्लोन तयार झाला. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण वजनाच्या किती टक्के असते? मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण वजनाच्या 7% इतके असते. रक्तदाब नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? रक्तदाब नियंत्रित करणारी ग्रंथी ॲड्रिनल ग्रंथी होय. मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ दात इनॅमल होय. नखामध्ये कोणते प्रथिन असते? नखामध्ये कॅरोटीन हे प्रथिन असते. हाडामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? हाडामध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 50% इतके असते. एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो? एका मिनिटात आपण 12 ते 16 वेळा श्वास घेतो. मानवी मेंदूचे वजन साधारणतः किती असते? मानवी मेंदूचे वजन साधारणपणे 1300 ते 1400 ग्राम इतके असते. कोणत्या रक्तगटास अँटीबॉडीज नसतात? EB या रक्तगटात अँटीबॉडीज नसतात. कोणत्या रक्तगटात अँटीजेन्स नसतात? O या रक्तगटात अँटीजेन्स नसतात. रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यास कोणता आजार होतो? रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यास डेंग्यू हा आजार होतो. वनस्पतींना भावना असतात हे कोणी सिद्ध केले? वनस्पतींना भावना असतात हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले. क्लोरोफिलचा मुख्य घटक कोणता? क्लोरोफिलचा मुख्य घटक मॅग्नेशियम होय. मॅग्नेशियम. सर्वात मोठे बीज सीड कोणते असते? सर्वात मोठे बीज म्हणजे सीड लायसोडिया हे असते. लोडोसिया. सर्वात लहान बीज कोणते असते? सर्वात लहान बीज ऑर्किड्सचे असते. पाने गळण्यापूर्वी कोणत्या संप्रेरकाचे प्रमाण वाढते? पाने गळण्यापूर्वी ॲबिसिक ॲसिड या संप्रेरकाचे प्रमाण वाढते. फळे पिकवण्यासाठी नैसर्गिकरित्या कोणते संप्रेरक वापरले जाते? फळे पिकवण्यासाठी इथिलीन या संप्रेरक वापरले जाते. नारळाचे कोणते पाणी आपण पितो? नारळाचे आपण प्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म हे पाणी आपण पितो. कापसाचा तंतू कशापासून बनलेला असतो? कापसाचा तंतू सेल्युलोजपासून बनलेला असतो. जगातील सर्वात जुने झाड कोणते? जगातील सर्वात जुने झाड प्रोमेथियस ब्रिसलकोन पाईन. वनस्पती रात्री पाणी घालू नये कारण वनस्पतींना रात्री पाणी घालू नये कारण बाष्पोत्सर्जनाचा दर कमी असतो. बाष्प उत्सर्जनाचा दर कमी असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.